स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आपण महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या राज्य अध्यक्ष प्राध्यापक तानाजी ठोंबरे यांची मुलाखत घेत आहोत. आणि ते आता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जो काही वसुलीची अटबाबतचा किंवा पुढं काही ध्येय धोरण आहेत याबाबतची त्यांची ही मुलाखत असेल. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आमच्या कर्मचाऱ्याच्या अत्यंत न्याय आणि जिव्हाळ्याच्या आर्थिक प्रश्नाच्या संदर्भामध्ये अत्यंत सखोल चिकित्सक पद्धतीनं चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्याच्या अत्यंत तीव्र भावना होत्या. आणि त्याच्या आधारे महासंघाने आजच्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विकास खात्यानं ही जी उत्पन्नाची अट आमच्यावर कायम ठेवून आमच्यावर जो अन्याय केलेला आहे, त्याचबरोबर किमान वेतनाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, त्याचबरोबर आमचा राहिलेला 35 महिन्याचा पगारही अद्याप मिळालेला नाही, आणि इतर अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने जिल्हा स्तरावर आणि शेवटी 8 दिवस सलगपणानं सातारा या ठिकाणी लोकशाही पद्धतीनं आमचं आंदोलन केलं. परंतु या लोकशाही पद्धतीच्या आंदोलनाची एका असभ्य दृष्टिकोनातून वागणाऱ्या ग्रामीण विकास खात्याच्या मंत्र्यांनी, सत्तेच्या मस्तवाल मंत्र्यांनी आमची दखल घेतली नाही. आणि म्हणून ते आव्हान आम्ही त्यांचं स्वीकारतोय आणि त्यांना आम्ही उत्तर देण्यासाठी नागपूरच्या मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या बलिदानाच्या भूमीवर या भूमीवर आम्ही त्यांना नमन करून आमचा लढा या नागपूरमध्ये आम्ही डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनाच्या काळात करणार आहोत. आम्ही मुख्यमंत्र्याला सांगणार आहोत की आमच्याबरोबर संसदीय लोकशाही पद्धतीनं चर्चा करा, आमच्या मागण्याची पूर्तता करा, अन्यथा आपणही त्याच पद्धतीचं एक नेतृत्व आहात असं समजून आमचा लढा आपल्यापुढं कायम राहील, एवढा आम्ही या निमित्ताने जाहीर करतो. जय हिंद.